रीलचा रिव्ह्यू बघा काय आहे, निरवाडचं नाव बघा. तर आता फायनली मित्रांनो आपले दोन्ही सेटअप गावी करून झाले. हा बघा इकडे काय तर बघा फिशिंगला सुरुवात केली आपण. जायचा प्लॅन आहे कुठेतरी, बघूया नाईटला काय भेटते काय. भरपूर दिवसांनी आपण रॉड फिशिंगला आलेलो आणि नवीनच सेटअप घेतलाय बघा. आणि बघा कसली ताम लागले, साईज बघा. नमस्कार मित्रांनो, दिवसाने आपण चालू फिशिंग रॉडला जेटीवरती आणि थंड घ्यायला गाडी थांबली. थंड वगैरे घ्यायचा मस्त की ऊन आहे ना इकडं, उन्हामुळे आपल्याला थंड पाहिजे आणि पाण्याची बॉटल. तर आज मच्छी भेटेल की नाही 100%. काल पण काशीद बीचला पोचलोय, दुपारचे वाजलेत 2 वाजून गेलेत. मस्त इकडं बीचचा आनंद घेतात. चला तुम्हाला दाखवतो इकडे. आपल्याला जायचं तिकडे जेटीवरती, तिकडे जायचं जेटीवरती. तिकडे जेटी आहे ना, तिकडे जायचं आपल्याला फिशिंग. हा काशीद बीच आहे, मला तिकडून दाखवतो. सवार आहे, बुधवार आहे काहीतरी, एवढी काय पब्लिक नाही आहे. हे बघा थंडा घेतलाय आणि एक पाण्याची बॉटल घेतली इकडं बघा. चला जाऊया, आज एन्जॉय आहे. मस्त आपण काशीद बीचला, काशीद जेटीवर पोहोचलोय. तिकडे डॉकवरच जाऊया. आपल्याला स्पिनिंग करायच्या. अँगलर लोक आले असतील म्हणजे अजून इकडे येतात रॉड फिशिंगला. कदाचित मासे भेटण्याचा चान्स असतो दुपारच्या टायमात. आणि ते दोन दादा आहेत सोबत, तर आज मजा येणार आहे फिशिंगला. स्पिनिंगला वगैरे थोडाफार वारा चालते, वारा त्या साईडला कास्टिंग होईल आपली. टुरिझम लोकांसाठी बनवलाय वाटतं. इकडं आता रॉड जॉईन करायची तयारी चालू आहे आणि दुपार झाले ना, तर जेवायची सुरुवात पण चालू आहे. पाणी बघतं एक नंबर आहे, क्लिअर. थोडा वारा आहे. जेवायला डब्बा आणलाय, काय आहे बघूया जेवायला. आणि इकडे बघा रॉड, मला बोलते घेऊन ये. काल आपण नवीन रॉड घेतला, डायवा स्नायपर. आज घेतला काय? तुम्हाला आता बघायची गरज ना, तुम्ही अँगलर झाले. इकडे बघा भाकरी आहे, कांदा, लिंबू. मला वाटतं मटन आहे काय? मटन आहे, मटन. मच्छी नाही बनवलीस? मटनचा आस्वाद घेतात. मस्त की भाकरी आहे. चला रॉड सेटअप करून झाला, आता रील बिल देतो. आपला इकडे ठेवूया. रीलचा रिव्ह्यू बघा काय आहे, रॉडचं नाव बघा. डायवा फॅन्टम कॅटफिश. डायवा फॅन्टम कॅटफिश नाही, डायवा स्नायपर रॉड आहे. आणि इकडे बघा एकटे एकटे भाकरी खायला बसले. रेसिपी बघा इकडं बनवतात. आम्हाला मच्छी पाहायला पकडू द्या, मग जेऊया. तर आता फायनली मित्रांनो आपले दोन्ही सेटअप गावी करून झाले. हा बघा इकडे काय, आणि दुपार झाले ना, त्यामुळे दुपार आपण भाकरी खाऊन घेणार आहोत, कारण दुपारची भूक लागली आपल्याला. आणि मस्त पाणी पण आलं, बापा पाणी. आज बघूया काय कॅचेस लागतात. कालचा पण आपला लक डेंजर होता,
चला एन्जॉय करत राहा, असे तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला, कारण असेच व्हिडिओ येत राहतील. सपोर्ट करा, व्हिडिओ येत राहतील. तर बघा फिशिंगला सुरुवात केली आपण. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आपलं, चपाती वगैरे खाऊन. भाकरी आणलेली, सॉरी भाकरी आणि नवीन सेटअप पण अलिबागवरून घेतला काल. आणि श्रिम्प लावलंय. समोर बघा काय दिसतंय, एक नंबर. टुरिझमसाठी आहेत, सध्या बंद ठेवलेत. बनाना राईट असेल. तिकडे पण अँगलर आहेत, त्यांना एक तिथं केंड मासा हुकअप झाला आहे. आता आपण पुढं जाणार आहोत टोकामध्ये. टोकामधूनच व्हिडिओ सुरुवात करणार आहोत. कडक ऊन आहे. चांगली साईज होती पण आता नशीब आहे हो. कधी काय कुठं पकड काय समजणार नाही. मग बघितला तर व्हिडिओ चालू असते तर दिसला असा तो. पाणी फवारला ना त्यांनी. कोलबीला खायला आलेला. अरे गो बेरी, मला अटॅक झालेला इथे एकदा, पण बॅड लक. माझ्या गली सरळ केल्या इथल्या. ती काय गोबेरी डायरेक्ट कातलच धरतं ना. तर मित्रांनो आपल्याला इकडं कायच नाही भेटला. आपला लुअर सुद्धा गेला आणि आता आपण पॅकअप केला. आता बघूया, नाईटला जायचा प्लॅन आहे कुठेतरी. बघूया नाईटला काय भेटते काय. तर जाऊया. इकडून भरती लागलंय तर दुकानामध्ये आहे. चांगला आहे. किती राहिला हा? मला मुंबईशी आणला पण ग्लास मध्ये आहे ना. मला इथे गेलो होतो आपल्या त्या ह्याच्या ब्रिज जवळ. येलो बीजी मी काल 14,000 आणला. लेट महागडा. लागली तर व्हिडिओ सेंड करावा आपल्याला. हो आता आला. शिरगाववरून आलेत काका इकडे. म्हणजे कधी नाही आलेत, आता पहिल्यांदाच आले तिकडं. त्यांच्या सोबत नाही कुणी. आणि आम्ही पण नेमकंच आता चाललोय, निघालो. पण आपल्याला पण जायचं आहे. काल पाहू शकता आपल्यासोबत निनाद तांडेल आहेत आणि त्याच्यानंतर राहुल गोसावी सध्या जॅकेट ढाकत आहेत. आणि अथर्व पण आहे आपल्यासोबत, फोटोग्राफर. दादा आहे. आणि त्याच्यानंतर प्रणय प्रो अँगलर. पाहू शकता तुम्ही, ते बेड करत आहेत. मोठे मोठे मासे काढतात ते. पण ते सध्या आता बेड टाकलेला आहे त्यांनी. आणि आपले निनाद तांडेल आणि राहुल गोसावी हे आपले. भरपूर दिवसांनी आपण रॉड फिशिंगला आलेलो आणि नवीनच सेटअप घेतलाय बघा. आणि बघा कसली ताम लागले. साईज बघा आणि लुअर बघा कुठला आहे. काम 25 झालाय. खतरनाक काढलंय. बघा मित्रांनो, रात्रीचा गेम बघा. पाहिला गेम पाडला. कसली ताकद करतोय. जिवंत आहे ना. फोटो बिटो काढ. प्रसाद दादाला लागले बघा ताम रात्रीची. काम काढलंय 25.
बिग साईज आहे. तिकडे पण हाय रॉड फिशिंगला आपला दादा आहे. चला ठेवूया येईल. ते आज रॉड नवीनच घेतलाय आपण आणि पहिलीच बोनी असेल आपली रॉड फिशिंगची, कारण रॉड प्रसाद दादानीच घेतलेला. पण रात्रीची व्हिडिओ आपल्याला बनवता नाही आली. तुम्हाला बघायला भेटेल ही कॅच, एकदम बिग साईज कॅच आहेत. तांबोशी साईज मस्त आहे ना. ओके एकदम एक नंबर आहे साईज. आपला खर्च किती झाला असेल रॉडला? जाम झालाय, 10,000च्या पुढे गेलाय. लय महाग खर्च झालाय. साईज कशी आहे? साईज एक नंबर आहे. आणि आपण सगळं सामान कुठून घेतला रॉड वगैरे? अलिबाग वरून आपला फिश ऑन स्ट्रायकर स्टोर अलिबाग. अक्षय दादाचा शॉप आहे मस्त की. त्या शॉप कुठला आहे सांगा जरा एकदा. अलिबाग मध्ये. अलिबाग मध्ये कोणाचा? अक्षय दादा वाकडे. आणि तिथूनच आपण एक फायबरचा लुअर चॉईस केलेला आणि त्याच फायबरच्या लुअरला लागली ही नाईटला ताम. मस्तपैकी लो टू हाय झालंय आणि त्यालाच मस्तपैकी एक कॅच झालंय. आपण अक्षदाचं नाव नक्कीच आपण टाकू फेसबुकला. साईज आहे बघा तुम्ही, साईज बघा. हातावर समजत असेल साईज. जबरदस्त कॅच आहे मित्रांनो. आपण आता पॅकअप केलेला आहे. पॅकअप केलेला आहे. प्रणय पण निघालेला आहे बॅग वगैरे घेऊन 3 वाजले. आणि निनाद पण. निनाद तुम्हाला काय बोलायचं आहे? आता वाजलेत किती? 3 वाजले, रात्रीचे 3 वाजले आणि एक कॅच लागले मस्त की. दाखवतो बघा. कॅच दाखवा जरा. कॅचेस दाखवतो आजची कॅचेस बघा. कॅचेस साईज बिग साईज लागलेली आहे. बोचा थोडीशी बिग साईज कोणाला लागली आहे? प्रसाद दादाला. साईज बघा मस्त आहे, अजून जिवंत आहे. परत एकदा जोरात बोला. बिग साईज कोणाला लागले? बिग साईज आहे प्रसाद दादाला लागलंय. काम 25 झालाय. दाखव इकडं. जिवंत आहे अजून.